एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना मानहानीची नोटीस पाठवलेली आहे। 3 दिवसात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा प्रकारचा इशारा या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आलाय। सामनामधील रोखठोकमधून राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवरती थेट आरोप करण्यात आलेला होता आणि त्याच प्रकरणासंदर्भामध्ये ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदेंनी आता थेटपणे संजय राऊतांना नोटीस बजावलेली आहे। मानहानी संदर्भातली ही नोटीस आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अक्षय, संजय राऊतांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे, तीही मुख्यमंत्र्यांकडून। काय नेमकं या नोटीसमध्ये म्हणण्यात आलेलं आहे? स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिलेली आहे की श्रीकांत शिंदे यांनी त्यांना ही नोटीस बजावलेली आहे। लिगल नोटीस आहे ही आणि मानहानीचा दावा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। आपल्याला माहितीच आहे, काही दिवसांपूर्वीच रोखठोक या संजय राऊत यांच्या कलमामध्ये त्यांचे जे सदर आहे त्याच्या सदरामध्ये त्यांनी प्रचंड मोठे आरोप केले होते। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ उठला होता आणि याच्यामध्ये देखील त्यांनी असं म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटलेले आहेत या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आणि त्याचप्रकारे त्यांनी अनेक इतर देखील आरोप केले होते। मात्र हा जो त्यांचा आरोप आहे पैसे वाटण्याचा, याच्यावर आक्षेप घेत ही मानहानीची नोटीस जी आहे ती सध्या बजावण्यात आलेली आहे। मात्र संजय राऊत हे देखील सध्या मुंबईच्या बाहेर आहेत आणि सध्या श्रीकांत शिंदे यांच्याशी देखील आपला थेट संपर्क होऊ शकलेला नाहीये। मात्र संजय राऊत यांच्या वकिलामार्फत याला उत्तर दिलं जाईल असं त्यांच्याच जवळच्या माणसांनी आपल्याला सांगितलेलं आहे। ज्यावेळी संजय राऊत पुन्हा मुंबईमध्ये उद्या येतील त्याच्यानंतर या संदर्भात प्रतिक्रिया देखील येणार आहेत आणि या लिगल नोटीसला उत्तर देखील 1 ते 2 दिवसात दिले जाईल असं देखील संजय राऊत यांच्या जवळच्या माणसाने आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे आता ही जी आरोपांच्या ज्या पैरी झाल्या होत्या त्या आता कोर्टामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि याच्या पुढची जी काही त्याला कोर्टात होईल असं दिसून येत आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर 3 दिवसामध्ये माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा असं या नोटिशीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। सामनातील रोखठोकमधून राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवरती जो आरोप आहे त्या प्रकरणासंदर्भात मानहानीची ही नोटीस बजावण्यात आलेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।